नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सर्वांना गुड आफ्टरनून. पोलीस भरतीसाठी महाराष्ट्रातील नंबर 1 ठरलेल्या YouTube चॅनलवर मी उमेश सर तुमच्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. चला आलेत का सर्वजण? पटापट लिंक शेअर करायची. आल्याला फक्त 2च कामं करायची. लिंक शेअर करायची, लाईक करायची. चला आपलं लेक्चर आहे 33 नंबर 33. आतापर्यंत ज्यांनी 32 लेक्चर बघितले नसेल बघून घ्या, नक्कीच फायदा होणार आहे. 100% फायदा आहे. चला केलीत का लिंक शेअर? पटापट यायचे, लिंक शेअर करायची. चला लिंक शेअर करा, तोपर्यंत मी तुम्हाला दाखवतो टिक्कर मराठीचा आतापर्यंतचा रिझल्ट. पहिल्याच वर्षी पहिल्याच दणक्यात 260 प्लस रिझल्ट आहे. पहिलंच वर्ष होतं टिक्कर मराठीचं आणि पहिल्याच वर्षी 260 प्लस रिझल्ट आलेला आहे. जर तुमचाही फोटो इथे पाहिजे असेल तर दररोज यायचंय दुपारी 1 वाजता. बघा शेवटपर्यंत जो टिक्कर सोबत टिकणार विजय त्याचाच होणार. कळलं? तुमचे स्वप्न पूर्ण होणार. त्यासाठी आपलं दररोज दुपारी 1 वाजता यायचंय. ठीक आहे? केले लिंक शेअर, लाईक केलंय? चला पुढे जाऊया. पुढे बघा 100 डे चॅलेंज चालू आहे आपलं आणि यामध्ये फक्त एकच काम आहे, 5 लाख सबस्क्रायबर करायचे आहेत. 3,15,000 झालेले आहेत, 5 लाख सबस्क्रायबर करायचे आहेत. कळलं सगळ्यांना? चला सुरुवात करूया. आजचा पहिला प्रश्न बघा. 2x अधिक 3y बरोबर 22, 3x अधिक 2y बरोबर 23, तर मग x बरोबर किती? बघा मुंबई लोहमार्ग 2017 ला विचारलेला प्रश्न आहे. तुम्हाला 2 समीकरणं दिलीत, त्या समीकरणामध्ये x ची किंमत विचारली. x ची किंमत अशी कोणती आहे या 4 ऑप्शन पैकी? ती जर टाकली तर उत्तर बरोबर येते. चला करा, प्रयत्न करा. काय उत्तर येईल सांगा. फक्त ऑप्शन नंबर लिहायचंय. ऑप्शन नंबर 1 की 2 की 3 की 4? उत्तर लिहू नका, फक्त ऑप्शन नंबर लिहा. म्हणजे मलाही समजेल आणि तुम्हालाही कळेल आपलं उत्तर बरोबर आहे की नाही. नाहीतर मग काही जण लिहितात ऑप्शन नंबर लिहितात फक्त 4. मग ऑप्शन नंबर 2 की ऑप्शन नंबर 4? कळलं? कळलं? बघा आता ऑप्शन वरूनच जायचंय. अशा प्रकारच्या प्रश्नामध्ये ऑप्शन वरून गेलं का लवकर उत्तर सुटतं. काय करायचं बघा, 2 x म्हणजे जर आपण x ची किंमत घेतली 5, x ची किंमत घेतली 5, 2 गुणिले 5, जिथं जिथं x दिसतोय तिथं टाकायचे. कळलं? आता y ची किंमत काय घेणार? आता बघा सगळ्यात पहिलं म्हणजे तुम्हाला x आणि y यांची किंमत माहिती पाहिजे. तर x आणि y ची किंमत काढण्यासाठी सगळ्यात आधी बघा ही पद्धत करा. 2x अधिक 3y बरोबर 22 आणि 3x अधिक 2y बरोबर 23. आता अशा समीकरण बघितलं तर काही जण काय करणार, इथं गुणिले 3 करतील, गुणिले 2 करतील. त्या पद्धतीने पण येईल. त्या पद्धतीने पण सांगतो. आता बघा तुम्हाला काढायची x ची किंमत. मग x ठेवायचा आहे. तुम्हाला x ठेवायचा आहे. काय घालवायचं y. मग y घालवण्यासाठी इथं 2 ने गुणायला लागेल आणि इथं 3 ने गुणायला लागेल. कळलं? आता जर आपण गुणलं तर काय समीकरण तयार होते बघा. 3 नी ह्या पूर्ण कंसाला गुणायचंय. 2 नी ह्या पूर्ण कंसाला गुणायचंय. आता बघा 3 नी गुणलं 3 त्रिक 9x अधिक 3 दुने 6y बरोबर 23 त्रिक 69. पुढचं समीकरण काय येणार? 2 नी ह्या पूर्ण कंसाला गुणायचंय. 2 दुने 4x अधिक 2 त्रिक 6y बरोबर 22 दुने 44. या दोन्ही समीकरणाला जर वजा केलं तर y ला y झाला कॅन्सल. आता 9तून 4 गेले 5x बरोबर 9तून 4 गेले 5, 6तून 4 गेले 2. आता हा 5 काय इकडे गुणिले तिकडे गेल्यावर काय होणार? भागिले. मग x बरोबर 25 भागिले 5, 5 25. x बरोबर काय आलं? 5. ऑप्शन नंबर 1. समजलं सगळ्यांना? x ची किंमत किती आली? इथं 5 आलेली आहे. कळलं? ह्या पद्धतीने केलं तरी येते. जर तुम्हाला x आणि y ची बेरीज विचारली असेल तर त्यासाठी मी तुम्हाला एक सोपी पद्धत आहे, जेव्हा गणित येईल तेव्हा सांगून देईल. कळलं सगळ्यांना? आता x आणि y ची जर किंमत काढली आणि त्याच्यात परत x, ते किचकट होईल. ह्या पद्धतीने केलं तर सोपं जाईल. समजलं सगळ्यांना? ज्याला स्क्रीनशॉट पाहिजे तो काढू शकतो. काढला स्क्रीनशॉट? चला
पुढचा प्रश्न बघू. एक पॅसेंजर गाडीला पुणे ते सोलापूर हे 240 किलोमीटर अंतर कापण्यासाठी जलद गाडीपेक्षा 2 तास अधिक लागतात. तर पॅसेंजर गाडीचा वेग जलद गाडीपेक्षा 20 तासाने कमी असेल तर पॅसेंजर गाडीचा वेग किती असेल? मुंबई लोहमार्ग 2017 ला विचारलेला प्रश्न आहे. ऑप्शन बघा, 40 किलोमीटर प्रति तास, 35 किलोमीटर प्रति तास, 50 किलोमीटर प्रति तास आणि 60 किलोमीटर प्रति तास. काय येईल उत्तर? सगळ्यात पहिलं म्हणजे प्रश्न नीट वाचा. प्रश्नामध्ये दिलेलं काय, विचारलं काय हे समजून घ्या, त्यानंतर प्रश्न सोडवता येईल. बघा, थोडक्यात तुम्हाला सांगतो. 240 किलोमीटर अंतर आहे. 2 गाड्या आहेत. एक पॅसेंजर म्हणजे स्लो आणि एक जलद एक्सप्रेस. आता बघा, सांगितलंय काय त्यांनी, जी स्लो गाडी चालली, जलद गाडी जाते, त्या जलद गाडीपेक्षा स्लो गाडीला 2 तास जास्त लागतात. स्लो गाडीला जलद गाडीपेक्षा, एक्सप्रेस पेक्षा 2 तास जास्त लागतात. आणि पुढे त्यांनी हे पण सांगितलंय सोप्प करून, पॅसेंजर गाडीचा वेग जलद गाडीपेक्षा 20 ने कमी आहे. 20 ने कमी आहे. आता 240 ला अशा दोन संख्यांनी भाग गेला पाहिजे ज्यांच्यामध्ये फरक 2 तासाचा असेल वेळामध्ये आणि त्यांच्या वेगामध्ये फरक 20 चा असेल. आता बघा, 240 ला मी जर 40 ने भागलं, 4 सक 24, 6 तास येतो. आणि 240 ला जर मी जलद गतीचं स्पीड म्हणजे ह्याच्यामध्ये 20 वाढवले, 60, 6 चोक 24, 4 तास येतोय. आता नीट इथं बघितलं तर बघा, वेळेतील फरक 2 तास येतो. बघा, जी पॅसेंजर गाडी आहे ती जलद गाडीपेक्षा 2 तास उशिरा पोहोचते, 2 तास जास्त घेते. आणि नंतर या दोघांमधला वेगातील फरक हा 20 किलोमीटर प्रति तास आहे, 20 आहे. म्हणजे विचारलं काय तुम्हाला, पॅसेंजर गाडीचा वेग, तर पॅसेंजर गाडीचा वेग किती असणार? 40 किलोमीटर प्रति तास. जर एक्सप्रेस जलद गाडीचा विचारला असता तर आला असतं 60. समजला हा प्रश्न? कळलं सगळ्यांना? अरे समजलं का? चला, ज्यांना स्क्रीनशॉट घ्यायचा घेऊ शकतात. प्रश्नामध्ये दिलेलं काय सगळ्यात पहिलं ते समजून घ्यायचं. कळले? चला, नेक्स्ट क्वेश्चन बघू. एक स्कूटर 1 लिटर पेट्रोलवर 45 किलोमीटर अंतर कापू शकते, तर 180 किलोमीटर अंतर कापण्यासाठी किती पेट्रोल लागेल? मुंबई लोहमार्ग 2017 ला विचारलेला प्रश्न आहे. किती लिटर लागेल? 4 लिटर, 5 लिटर, 6 लिटर आणि 3 लिटर. जे सर्वजण ज्यांना बाईक येते त्यांना तर अंदाज आहेच. एक लिटर मध्ये जाते 45 किलोमीटर, 180 किलोमीटर जायचंय, किती लिटर लागेल? एका लिटरला 45, 2 लिटर टाकलं तर 90, 4 लिटर टाकलं तर 180. कळलं का? काय करायचंय? 180 भागिले 45, 45 चोक 4 लिटर पेट्रोल लागेल. ऑप्शन नंबर 1. समजलंय का? कळलंय? चला, ज्यांनी आतापर्यंत लाईक केलं नसेल, लाईक करून घ्यायचंय फास्ट मध्ये. मग आपण पुढे जाऊ. बघा, मी अशाच सर्व जिल्ह्यांचे प्रश्न तुमच्यासाठी खास घेऊन येणार आहे. तर कोणत्या जिल्ह्याचे प्रश्न पाहिजे असेल ते तुम्ही कमेंट मध्ये सांगायचे. कळलं? चला, पुढचा प्रश्न बघूया. एका चौरसाकृती मैदानाचे क्षेत्रफळ 400 चौरस मीटर असून त्या मैदानात 6 पदरी तारेचे कुंपण करायचे आहे, तर किती मीटर तार लागेल? मुंबई लोहमार्ग 2017 ला विचारलेला प्रश्न आहे. ऑप्शन बघा, 400 मीटर, 360 मीटर, 480 मीटर आणि 320 मीटर. सगळ्यात पहिलं महत्वाचं, प्रश्नामध्ये दिलेलं काय ते समजून घ्यायचं. मैदान आहे कसं आहे? चौरसाकृती. क्षेत्रफळ दिले 400 मीटर. आता कुंपण घालायचे 6 पदरी. आता कुंपण कुठं घालणार? त्या मैदानाच्या मध्ये घालणार? नाही, तर मैदानाच्या सभोवताली, मैदानाच्या संपूर्ण कडकडेने. म्हणजेच काय काढायचं तुम्हाला? परिमिती काढायची. आता परिमिती काढण्यासाठी चौरस असेल तर बाजू पाहिजे, पण दिलेलं काय? क्षेत्रफळ. मग चौरसाचे क्षेत्रफळ बरोबर बाजूचा वर्ग, क्षेत्रफळ दिले 400, मग बाजू किती येणार इथं?
400चं वर्गमूळ, 400चं वर्गमूळ किती? 20. बाजू भेटली तुम्हाला 20 मीटर. मग तुम्हाला पहिलं एक पदरी कुंपण घालायला लागेल. एक पदरी म्हणजे परिमिती. आता चौरसाची परिमिती म्हणजेच काय? चौरसाची परिमिती 4 गुणिले बाजू. बाजू किती आहे? 20. 20 चोक 80. 80 मीटर लागेल एक पदरी कुंपण. 80 मीटर एक पदरी. असं किती पदरी घालायचे? 6 पदरी. मग 80 गुणिले 6, 8 सक 48 आणि 0 म्हणजेच 480 मीटरची तार लागेल. ऑप्शन नंबर 3 ज्यांनी दिले त्यांचं सगळ्यांचं बरोबर. समजलं सगळ्यांना? पहिल्या क्षेत्रफळावरून आपण बाजू काढली आणि बाजूवरून परिमिती काढली. परिमिती म्हणजेच काय? एक फेरी. कळलं? पण इथं किती फेऱ्या मारायच्यात? 6. म्हणून काय करणार? गुणिले 6. समजलं सगळ्यांना? चला पुढचा प्रश्न बघूया. 0.05 गुणिले 0.005 छेद 0.005 बरोबर किती? मुंबई लोहमार्ग 2017 ला विचारलेला प्रश्न आहे. ऑप्शन बघा 5, 0.5, 0.005, 0.05. काय? बघा अशा प्रकारचा प्रश्न आला काही घाबरायचं नाही. पॉइंट आला तर येऊ द्या. सगळ्यात पहिलं पॉइंट कडे लक्षात नाही द्यायचं. काय संख्या इथं? 5 गुणिले 5 छेदस्थानी 5. 5 ला 5 गेले. आता काय करायचंय? वरती पॉइंटच्या राईट साईडला किती घर आहेत? 3, 2, 5. खाली 5 शून्य देऊन टाका. खाली किती घर आहेत? 4च. मग वरती येणार 4 शून्य. पॉइंट गेले. पॉइंटचं काम आपण इथंच तमाम केलं. कळलं? पॉइंट गेले. आता काय करायचंय? फक्त भाग द्यायचाय. 4 शून्य गेले, 4 शून्य गेले. आता जर आपण इथं भाग दिला पण ऑप्शन पॉइंट मध्ये आहे, मग भाग देत बसायची गरज नाही. खाली जेवढे शून्य असेल तेवढे घर सोडून पॉइंट येणार. एकच शून्य, मग एक घर सोडून पॉइंट. उत्तर काय येणार? 0.5. ऑप्शन नंबर 2. समजलं? व्हेरी गुड. आले सगळ्यांचं बरोबर. छान छान, व्हेरी गुड. सगळे हुशार झालेत आता. जे दररोज लेक्चरला येतात त्यांचं उत्तर बरोबर येतं आणि लवकरात लवकर येतं. कन्सेप्ट महत्वाचे. ठीक आहे? चला पुढचं लेक्चर बघूया. पुढचा प्रश्न बघण्याआधी बघा 50% सूट आहे. विजय बॅचची फी 2500 ची आता तुम्हाला भेटणार 1200 मध्ये आणि ही ऑफर फक्त 26 जानेवारी पर्यंतच मर्यादित आहे. फक्त 26 जानेवारी पर्यंत मर्यादित आहे. जवळजवळ तुम्हाला 2500 ची 1200 ला भेटते म्हणजे जवळजवळ तुम्हाला 52% सूट भेटते. 50% पण नाही, 50% पेक्षा जास्त 52% सूट भेटते. ज्याला घ्यायची असेल घेऊ शकता. यामध्ये तुमची बेसिक कन्सेप्ट क्लिअर होते आणि बेसिक पासून ऍडव्हान्स पर्यंत सगळ्या प्रकारचे सगळ्या टाईपचे प्रश्न होतात. यामध्ये तुमचं बघा जीके होतं, मराठी व्याकरण होतं, बुद्धिमत्ता होतं, गणित होतं. दररोज 4 लेक्चर होतात. कळलं? दररोज सगळ्यांची रिव्हिजन होऊन जाते. कळलं? ज्याला घ्यायचे असेल, तुमचं स्वप्न पूर्ण करायचं असेल त्यासाठी आहे खास. कळलं? चला पुढचा प्रश्न बघूया. एका कुरणात एक बैल एका खांबाला 10.5 मीटर लांबीच्या दोराने बांधलेला आहे, तर तो किती चौरस मीटर क्षेत्रातील गवत खाऊ शकेल? मुंबई लोहमार्ग 2017 ला आलेला प्रश्न. सगळ्यात महत्वाचं म्हणजे प्रश्न नीट वाचायचा, ऑप्शन नीट बघायचे. हा महत्वाचा पॉइंट. त्यानंतर प्रश्नात दिलेलं काय, प्रश्नात विचारलं काय हे समजून घ्यायचं. मग आपल्याला प्रश्न सोडवता येतोय. कळलं? आता बघा एक कुंपण आहे. कुंपण कसं आहे? एका कुरणात एक बैल एका खांबाला बांधलाय. खांबाला बांधलाय म्हणजे ते कुंपण कसं असणार आहे? गोल असणार आहे. कारण खांब कुठं असणार आहे? मध्यभागी असणार. ठीक आहे? लांबीच्या दोराने बांधलेला आहे तर तो किती क्षेत्रातील गवत खाऊ शकेल? आता बघा खांबाला बांधलाय, खांब असणार मध्ये. आता तुम्हाला पूर्ण आकृती संघ सांगतो. दिसतंय का वर्तुळ? वर्तुळ दिसतोय सर्वांना? बघा वर्तुळाच्या मध्ये हा खांब आहे. या खांबाला बैल इथं बांधलेला आहे. आता तो बैल काय करेल? आता बैलाची दोरी आहे इथपर्यंत.
बैलाची दोरी इथपर्यंत आहे. आता तो बैल कुठपर्यंत चारा खाऊ शकेल? फक्त समोरचाच खाईल का? इकडचा नाही खाणार, इकडचा नाही खाणार, इकडचा, इकडचा, इकडचा. त्याला भूक लागली तो सगळीकडचा चारा खाईल. म्हणजेच तुम्हाला थोडक्यामध्ये आता जो चारा खाणार फक्त ह्या लाईनीचाच खाईल का? आतल्या सगळ्या भागातला तो चारा खाऊ शकेल ना? जोपर्यंत त्या बैलाला तिथून कोण सोडत नाही तोपर्यंत तो पूर्ण भागातला चारा खाईल. म्हणजे तुम्हाला आतल्या भागाचं काढायचंय, म्हणजेच तुम्हाला काढायचंय क्षेत्रफळ. मग क्षेत्रफळ, वर्तुळाचे क्षेत्रफळ बरोबर पाय आर वर्ग. पायची किंमत 22/7, आर म्हणजे त्रिज्या. आता त्या खांबाला बांधलाय म्हणजे ते मध्यभागी केंद्रबिंदू आहे, तिथून पुढची रेषा त्रिज्या. मग त्रिज्या किती इथं? 10.5. वर्ग म्हणजे 10.5. आता सध्या पॉइंट नाहीये असं समजा, पॉइंट नाहीये, शेवटी बघू त्याला. 105 गुणिले 105 आहे, 7 ने भाग जातोय, देऊन टाका. 7 एके 7, 3 उरले 35 झाले, 7 5 35. करा सगळ्यांचा गुणाकार. 22 गुणिले 15, 15 दुने 30, 3 हातचे, 15 दुने 30 आणि 3 33, 330. याच्यामध्ये एक घर सोडून पॉइंट देऊन टाका, म्हणजेच किती आले? 33. इथपर्यंत क्लिअर? याचा पॉइंटचं विल्हेवाट लावली आपण. पुढे काय? 10.5. आता बघा 33 गुणिले 10.5 किंवा 10.5 गुणिले 33 करा, सोपं जाईल. आता बघा 3 आणि गुणलं, 3 5 15, 1 3 0 0 1, 3 1 3, परत 0, 3 5 15, 3 1 3. करा बेरीज, 5 5, 5 आणि 1 6, 3 आणि 1 4, 3 3. किती आलं? 3465. किती आलं? 3465. याचा सुद्धा एक घर सोडून पॉइंट आहे, एक घर सोडून पॉइंट दिला म्हणजे तो 364.5 चौरस मीटर पर्यंत संपूर्ण गवत खाऊ शकतो. ऑप्शन नंबर 1 346.5 चौरस मीटर एवढ्या क्षेत्रातील पूर्ण गवत तो खाऊ शकतो. कळलं सगळ्यांना? अरे कळलं का? समजलं? चला पुढचा प्रश्न बघू. कारगिलच्या युद्धात तोफेतून टायगर हिलवर शत्रूवर टाकलेला गोळा 3.5 सेकंदामध्ये 105 मीटर अंतर तोडतो, तर त्या गोळ्याचा वेग प्रति सेकंद किती? मुंबई लोहमार्ग 2017 विचारलेला प्रश्न आहे. ऑप्शन बघा, 35 मीटर, 27.5 मीटर, 29.5 मीटर आणि 30 मीटर. सगळ्यात पहिलं तुम्ही हा प्रश्न वाचला तर घाबरू नका. आता हे गोळ्याचं स्पीड कसं काढायचं कळलं? तर बघा प्रश्नामध्ये दिलेलं काय? 3.5 सेकंदात तो गेला 105 मीटर. बघा सोपं करून सांगतो, इथं लिहितो मी सेकंद, आता इथं लिहितो अंतर मीटर मध्ये. ठीक आहे. सगळ्यात पहिलं बघा 3.5 सेकंदाला किती अंतर कापलंय त्यांनी? 105 मीटर. तर एका सेकंदाला किती मीटर जाईल? 3.5 सेकंदात गेला 105 मीटर, तर एका सेकंदाला किती जाईल? तिरकस गुणाकार करा. काय येणार? 105 गुणिले 1 भागिले 3.5. सगळ्यात पहिलं पॉइंट काढून टाकला, खालच्याचा पॉइंट काढला तर वरती 0 देऊन टाकायचा. जेवढे पॉइंटच्या राईट साईडला जेवढे अंक असतील तेवढे 0 वरती द्यायचे. वरती पॉइंटच्या राईट साईडला, पॉइंटचा राईट साईड जेवढे अंक असतील तेवढे खाली 0 द्यायचे, म्हणजे पॉइंट गेला. पॉइंटचा विषय तिथंच तमाम. ठीक आहे. आता बघा हा पॉइंट गेलेला आहे. आता संख्या काय राहिली? 35. 105 भागिले 35. डायरेक्ट भाग द्या किंवा 5 ने द्या, 7 ने द्या, चालते. 5 ने दिला बघ, 5 7 35, 5 दुने 10, 5 1 5. आता 7 ने भाग दिला, 7 1 7, 7 3 21. वरती काय राहिले आता? 3 गुणिले 10, म्हणजेच किती आलं? 30 मीटर. ऑप्शन नंबर 4. समजलं सगळ्यांना काय केलंय? बघा आपल्या सोप्या साध्या कन्सेप्टने मी ह्याच पद्धतीने गणित सोडवतो. तुम्हाला ह्या पद्धतीने सांगतो, एकदम सोपी पद्धत, जेणेकरून जो ज्याला जास्त पण येत नाही,
थोडं जरी येत असेल तरी पण त्याच्या डोक्यात फिट बसून जाईल, फिक्स होऊन जाईल. सेकंद लिहिले, मीटर लिहिल्यानंतर सेकंदाच्या खाली सेकंद लिहायचे, मीटरच्या खाली मीटर. जर इथं मीटर दिलं असतं, तुम्हाला सेकंद विचारले असते तरी सुद्धा ह्याच पद्धतीने तिरकस गुणाकार करून उत्तर येऊन जाते. कळले सगळ्यांना? ज्याला पाहिजे असेल स्क्रीनशॉट मारून घ्या. अशा प्रकारचा प्रश्न बघितला, भरपूर जण घाबरून जातात, हा प्रश्न सोडवायचा कसा. आता ती तोफेतून गोळा सोडलाय, कसं काय जाईल, किती मीटर, कसं काय काढायचं उत्तर. सिंपल, एकदम सोप्या पद्धतीने. त्यासाठी आपल्या टिक्कर मराठी चॅनलवर दररोज दुपारी 1 वाजता यायचे, अशा सगळ्या प्रकारचे प्रश्न आपण घेतो. कळले? चला, ज्यांनी आतापर्यंत लाईक केलं नसेल, परत एकदा सांगतो, लाईक करून घ्या आणि शेअर करत चला रे. आपली लिंक संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जो पण कोण मुलगा किंवा मुलगी, जे पण विद्यार्थी पोलीस भरती करतात, त्या सगळ्यांपर्यंत आपली लिंक गेली पाहिजे. सगळीकडे संपूर्ण महाराष्ट्रात फक्त एकच टिक्कर मराठी, कारण क्वालिटी आहे. कळलं? चला, पुढचा प्रश्न बघू. दर साल दर शेकडा काही दराने 2500 रुपये 2 वर्षाचे 400 रुपये सरळ व्याज मिळते, तर व्याजाचा दर किती? मुंबई लोहमार्ग 2017 ला विचारलेला प्रश्न आहे. ऑप्शन बघा, 2, 4, 6 आणि 8. व्याजाचा दर तुम्हाला शेकडा काढायचा आहे. आता बघा, तुम्हाला शेकडा काढायचा असेल, वर्ष काढायचं असेल, मुद्दल काढायची असेल, एकच सूत्र आहे. काय करायचं? व्याज गुणिले 100 भागिले मुद्दल गुणिले इथं दिलंय वर्ष, तर तुम्हाला काय भेटणार? दर. व्याज किती दिलंय इथं? 400 रुपये गुणिले 100. मुद्दल किती आहे? 2500. वर्ष किती लागतात? 2. म्हणजे तुम्हाला काय भेटेल? दर भेटून जाईल. 2 शून्य गेले, 2 शून्य गेले, 25 एके 25, 25 चोक 100. 2 ने भाग दिला, बे एक बे, बे दुने 4. काय राहिलं आता? 4 गुणिले 2. 4 दुने किती? 8. म्हणजे व्याजाचा दर किती असणार इथे? 8%. ऑप्शन नंबर 4. समजलं? मग ह्याच पद्धतीने केलं, तुम्हाला दर काढायचा असेल, दरला इकडे लिहा. वर्ष काढायचं असेल, वर्षाला तिकडे न्या, दरला इथंच. मुद्दल काढायची असेल, दर गुणिले वर्ष लिहा, मुद्दल तुम्हाला भेटून जाईल. याच पद्धतीने. समजलं सगळ्यांना? अरे कळले का? चला, ज्याला पाहिजे असेल स्क्रीनशॉट घेऊ शकतात. चला, पुढचा प्रश्न बघूया. 8118 चे 2/9 बरोबर किती? मुंबई लोहमार्ग 2017 ला विचारलेला प्रश्न आहे. ऑप्शन बघा, 1708, 1604, 184 आणि 1804. सांगा काय लिहायचं उत्तर. बघू आता किती जणांना भागाकार गुणाकार व्यवस्थित येतोय. भरपूर जण चुका करतात. त्या कशा चुका करतात त्या सुद्धा मी तुम्हाला इथं आता सांगणार आहे. जे रेग्युलर येतात, ज्यांना माहिती आहेत, ज्यांची बेसिक पक्की आहे, त्यांचं नाही चुकत. चला, किती आले उत्तर? ऑप्शन नंबर 3 कच्च्या, की ऑप्शन नंबर 2? काय उत्तर आहे? बघा, 8118 चे म्हणजेच गुणाकार 2/9. आता 9 नी काय करायचंय? इथं भाग द्यायचा आहे. भरपूर मुलं भाग कसा देतात? 9 9 81, 9 दुने 18. संपला त्यांचा कारभार, संपला इथंच. किती करणार? 92 गुणिले 2, 184 आलं. ऑप्शन दिसला, केलं टिक तिथंच. आणि घरी येऊन मग झालं, बोंबललं, चुकलं उत्तर. अरे, भाग देताना कधीही जर वरतून येताना एकच संख्या येते, त्या संख्येला भाग नाही जात, तर भाग शून्याचा जातो. त्यानंतर ती संख्या आल्यानंतर भाग देता येतो. कळले? म्हणजे इथं भाग 92चा येणारच नाही. 9 9 9 81 ह्या 1 ला भाग जात नाही, शून्याचा भाग जाईल. जेव्हा 8 येईल तेव्हाच ते 18 होईल आणि 9 दुने 18. आता करा गुणाकार. बे दुने 4, 0, बे 9 18. किती आले उत्तर? ऑप्शन नंबर 4, 1804. समजलं का? भरपूर जणांचं चुका का होतात कळलं?
902 92 चूक होते का नाही? खरं खरं सांगायचं. घाईघाईमध्ये ह्या चुका तुम्ही करतात. शून्याचा भाग आमच्या लक्षातच नाही हो. काय करणार? 99 81 9 दुणे 18. अरे जातोय भाग. पण ते 18 नाही येत. पहिला एकच येते संख्या. नंतर दुसरी येते. एक एक येतं. कळलं? चला. पुढचा प्रश्न बघू. दीपकचा पगार सुरुवातीला 15% वाढवला, पण नंतर तो 20% कमी केला, तर पगारात एकूण शेकडा वाढ किंवा घट किती झाली? मुंबई लोहमार्ग 2017 ला विचारलेला प्रश्न आहे. ऑप्शन बघा. 5%, 12%, 8% वाढ, 8% घट. इथं काहीतरी लिहितो. 5% वाढ, 12% घट, 8% वाढ, 8% घट. सोडवा आता. येईल सोडवता? दिसतोय का प्रश्न? आता म्हणणार सर बाजूला सारखा आम्हाला बघू द्या प्रश्न. किती आले ह्याचं उत्तर सांगा पटकन. ऑप्शन नंबर 3 की 4? ऑप्शन नंबर 3 की 4? बघा ठीक आहे. आता लक्ष द्या. दीपकचा पगार सुरुवातीला 15% वाढला. समजा दीपकचा पगार सुरुवातीला 100 होता. 15 वाढला म्हणजेच किती झाला तो? 115 रुपये झाला समजा. 15 वाढल्यानंतर 20% कमी झालाय. मग आता ह्याचे 20% काढा. 20 एके 20, 20 पाचा 100, 5 एके 5, 5 दुने 10, 5 त्रिक 15. आता हे 23 काय झालंय? 23 ने आता इथं कमी झालाय ना. मग 23 काय करायचे? 115 मधून वजा करायचे. 115 मधून 23 घालवले. 5 3 गेले 2, 11 2 गेले 9, म्हणजे 92 झालाय. पहिला पगार होता 100, आता झालाय 92. म्हणजेच इथं 8 ने काय झालाय? 8% कमी. एकतर ह्या पद्धतीने किंवा 20% कमी झालाय. राहिलेला किती पगार असणार आहे? 80%. मग 115 जर तुम्ही 80% काढले तर डायरेक्ट उत्तर येऊन जाईल. 0 गेला 0 गेला. 5 दुने 10, 5 दुने 10, 5 त्रिक 15, बे एक बे, बे चोक 8, 23 चोक 92. आता पगार झालाय त्याचा 92%. पहिला होता 100%. म्हणजेच 8% काय झालाय? घट झाली, कमी झालाय. पगार कमी झालाय. कळलंय? अरे समजलंय का? पाहिजे तर स्क्रीनशॉट काढून घ्या. समजलंय? सुरुवातीचा पगार होता 100, 15% वाढला, 115 रुपये झाला समजा. त्यानंतर 20% काय झालंय? कमी झालाय. मग 115 चे 20% काढले 23. 115 मधून 23 गेले, राहिले किती? 92. इथं कमी झालाय ना, म्हणून इथं वजा करतो. कळलं का? वाढला असता तर प्लस केलं असतं. 115 मध्येच, 100 मध्ये नाही. 100 मध्ये नाही, 115 मध्ये. कमी करायचे 115 मध्ये. कारण तो 15% वाढल्यानंतर 20% कमी झालाय. कळलं? म्हणून 115 चे 20% काढले 23 आलं. 115 मधून 23 गेले, 92% राहिले. पहिला होता 100, आता राहिला 92. किती होणार? 8% कमी. जर ही संख्या 100 पेक्षा जेवढी जास्त येईल ना, तेवढ्या टक्क्यांनी वाढ असणार. समजा इथं जर 108 आलं असतं तर 8% वाढ झाली असती. जर 104 आलं तर 4% वाढ. कळलं? 100च्या जेवढा कमी येईल तेवढ्या टक्क्यांनी घट. 100च्या जेवढा वाढेल तेवढ्या टक्क्यांनी वाढ. कळले आता सगळ्यांना? ठीक आहे. बघा 50 पेक्षा जास्त टक्के सूट आहे विजय बॅच. 2500 रुपयाची तुम्हाला भेटणार 1200 रुपयामध्ये. आणि ही ऑफर फक्त 26 जानेवारी पर्यंतच मर्यादित आहे. ज्याला पाहिजे असेल घेऊ शकता. ठीक आहे. पुढचा प्रश्न बघू. ए अधिक बी चा वर्ग मुंबई लोहमार्ग 2017 ला विचारलेला प्रश्न आहे. ए अधिक बी चा वर्ग. आता हे समीकरण आहे. आता हे समीकरण तुम्हाला लक्षातच ठेवायचं, दुसरा काय ऑप्शन नाही. नाहीतर मग तुम्हाला काय करायला लागेल? ए चा वर्ग अधिक दोघांचा गुणाकार त्यानंतर शेवटच्याचा वर्ग. जसं आपण वर्ग काढतो बघा, वर्ग संख्या काय करतो? पहिल्याचा, आता पूर्ण कंसाचा वर्ग म्हणजे पहिल्याचा वर्ग अधिक
इथं अधिक चिन्ह येणार अधिक. आता काय करायचंय, त्या दोघांचा गुणाकार, त्या दोघांचा 2 वेळा गुणाकार म्हणून काय करणार 2ab अधिक जो शेवटचा राहिलाय त्याचा वर्ग, हे येणार त्याचं समीकरण. राहील का लक्षात? आता जो पहिला अंक असेल, जी पहिली संख्या असेल, जे पहिलं अक्षर असेल त्याचा वर्ग अधिक 2 वेळा त्यांचा गुणाकार म्हणून काय लिहिलंय 2 गुणिले a आणि b म्हणजे 2ab अधिक शेवटची जी संख्या राहिली, शेवटचं जे अक्षर राहिले त्याचा वर्ग, झाले ह्याची फोड. कळलं? मग आता कुठं दिसतंय तुम्हाला a वर्ग अधिक b वर्ग अधिक 2ab, हे क्रम कसंही लिहिलं तरी चालतो. a वर्ग अधिक 2ab अधिक b वर्ग लिहा किंवा a वर्ग अधिक b वर्ग अधिक 2ab असा लिहिला तरी चालेल, कारण मध्ये काय बेरीज आहे. काही सोडवलं, कसं सोडवलं, शेवटी नंतर ते एकत्रच येणार आहे, बेरीज आहे ती. नाही तर म्हणणार सर तुम्ही हे सांगितलं ऑप्शन मध्ये तर हे कुठंच दिसत नाही, आहे तेच. कळलं? आधी डाळ दिली नंतर भात टाकला तरी पण आपण मिक्स करूनच खाणार आहे, किंवा आधी भात दिला नंतर डाळ टाकली तरी पण मिक्स करूनच खाणार आहे. मग ह्याला असं नाही का बी वर्ग शेवटी पाहिजे 2ab आधी पाहिजे, चालतंय. भाजी चपाती आहे, डाळ भात, भात येऊ दे डाळ येऊ दे काही येऊ दे, दोन्ही मिक्स करून आपण खाणार आहे. कळलं? चला आता परत एकदा सांगतो, शेवटी लिंक ज्यांनी शेअर केली नसेल शेअर करायचे, आणि ज्यांनी अजून पण त्या थंबला काळं केलेलं नसेल त्याला काळं करायचं. चला केले? चला पुढचा प्रश्न बघूया. एका वर्गात 75 विद्यार्थ्यांचे सरासरी वय 7 वर्ष आहे. त्यामध्ये शिक्षकांचे वय मिळवल्यास त्याची सरासरी 7.5 वर्ष होते, तर शिक्षकांचे वय किती? मुंबई लोहमार्ग 2017 ला आलेला प्रश्न आहे. ऑप्शन बघा 40 वर्ष, 45 वर्ष, 50 वर्ष आणि 55 वर्ष. बघा आता भरपूर मुलं काय करणार, 75 गुणिले 7 करणार, त्यानंतर शिक्षकाला मग 76 गुणिले 7.5 करणार, मग त्यांच्यातून ते वजा करणार. एवढं करण्यापेक्षा जे पहिली संख्या आहे ना, पहिली संख्या किती इथं 75 गुणिले, आता ह्याच्यामध्ये काय फरक झालाय, सरासरीमध्ये 7 होते 7.5 झाले, म्हणजे कितीने वाढले 0.5 ने, तो इथं गुणाकार करायचा. जर वाढले असेल तर प्लस करायचं, कमी झाले असेल तर मायनस करायचे, जी सरासरी शेवटची ती घ्यायची. वाढले म्हणून इथं प्लस केले, कमी झालं असतं तर मायनस केलं असतं. पण जो फरक आहे सरासरीतला, हा पहिली जी संख्या असेल त्याला गुणिले घ्यायचं. करा गुणाकार, किती आला 5 5 25, 5 7 35 आणि 2 39, 5 5 25, 2 आले 5 7 35 आणि 2 39, 39.5 प्लस 7.5. तर बघा 0.5 0.5 किती झाले 10, एक हातचा 7 आणि 1 8, 8 आणि 8 16 आणि 1 17, एक हातचा 3 आणि 1 4, एक घर सोडून पॉइंट, किती आले 47 वर्ष. सॉरी 5 7 35 आणि 2 37, 37.5 बेरीज करा. 0.5 0.5 किंवा नसेल असं समजत तर असा सरळ लिहा आणि बेरीज करा. 5 आणि 5 10, एक हातचा 7 आणि 7 14 आणि 1 15, एक हातचा 3 आणि 1 4, एक घर सोडून पॉइंट, किती आले 45. त्या शिक्षकाचं वय किती असणार 45 वर्ष. समजलं? एका स्टेप मध्ये उत्तर, एवढी स्टेप फक्त लक्षात ठेवायची. जी पहिलीची संख्या ती घ्यायची, मग 75 असेल 40 असेल किती असेल, जर एक नवीन आला, शिक्षक येऊ विद्यार्थी येऊ कोणी येऊ, एकच जण आला तर ह्या पद्धतीने सोडवायचं. जे पहिले विद्यार्थी असतील, जी संख्या असेल ती घ्यायची, जो त्यांच्या सरासरीमध्ये जो पण बदल असेल, वाढला असेल कमी झाला असेल, इथं त्याच्याशी काही घेणं देणं नाही. आता 7.5 आहे ना, 6 झाला असता, किती फरक असला असता, 6 आणि 7 मध्ये 1 चा गुणिले 1 केला असता, कमी झालं असतं वजा केलं असतं, वाढले प्लस केले, जी पण नंतरची सरासरी ती ह्याच्यात लिहून टाकायची. कळले का? वाढले प्लस करायची, कमी झाले सरासरी पहिल्यापेक्षा नंतरची कमी झाली मायनस करायची. राहील लक्षात? चला ज्याला स्क्रीनशॉट घ्यायचा आहे स्क्रीनशॉट घ्या पटकन.
पुढचा प्रश्न बघा, साहिलचे सध्याचे वय हे त्याच्या आईच्या 3 पट आहे. 5 वर्षानंतर त्यांची वय 66 वर्ष होईल, तर साहिलचे आजचे वय किती? मुंबई लोहमार्ग 2017 ला आलेला प्रश्न आहे. ऑप्शन बघा 15, 14, 16 आणि 13. बघा, साहिलचे सध्याचे वय किती आहे? त्याच्या आईच्या 3 पट आहे. ठीक आहे, साहिल त्याची आई. सध्या साहिलचे जेवढं वय आहे त्याचं आईचं 3 पट आहे. 5 वर्षानंतर 66 वर्ष आहे. 66 वर्ष हे दोघांची बेरीज आहे. कधीची आहे बेरीज? 5 वर्षानंतरची. पण गुणोत्तर आपल्याकडे कधीच आहे? आजचं आहे. 5 वर्षानंतर 66 आहे. मग दोघांचे 5-5 वर्ष जर 10 वर्ष ह्याच्यातून वजा केलं तर 56 वर्ष काय असणार? आजची बेरीज असणार. कारण जे 5-5 वर्षानंतरचे वय होतं ते आपण वजा केलं. 56 वर्ष आहे आजचे वय. आजचे गुणोत्तर काय? 3 आणि 1. 3 आणि 1 4. 56 भागिले 4 किती आलं? 14. 1 भाग आला 14. साहिलचा आहे एकच भाग. विचारलंय साहिलचं वय. मग साहिलचा 1 भाग म्हणजे साहिलचं वय किती असणार? 14 वर्ष. ऑप्शन नंबर 2. समजलं सगळ्यांना? कळलं काय केलंय? जे आपलं गुणोत्तर आहे ना तिथपर्यंत त्यांचं वय आणायचंय. जर नंतरचं आहे तर मायनस करायचा. आधीचं असेल तर त्याला प्लस करून तिथपर्यंत आणायचं. कळलं? जे आपल्याकडं गुणोत्तर व्हॅलिड आहे तिथपर्यंत त्यांच्या वयांची बेरीज आणायची. 5 वर्षानंतरचं दिलं म्हणून आपण काय केले? आजचं आणण्यासाठी दोघांचं 5-5 नंतरचं आहे ना, मग ते आधीच कमी केलं. म्हणून तिथं काय केले? 10 कमी केले. कळलं? दोघ जण आहेत, आईचं आणि साहिलचं मिळून 5-5 10 वर्ष तिथं कमी केले. कारण 66 वर्ष काय आहे? दोघांची बेरीज आहे. मग दोघांचे 5-5 आपण मायनस केले. 56 असणार ते आजचं. कळले सगळ्यांना? समजलंय? घ्या स्क्रीनशॉट काढून घ्या. पुढचा प्रश्न, एका चौकोनाला 4 कोणांपैकी एक कोन 50, दुसरा कोन 130 अंश तर तिसरा कोन 120 अंश आहे, तर दुसरा व चौथा कोन किती अंश असेल? चौथा कोन किती अंश असेल असं असेल तिथं. ठीक आहे, बघा पहिला किती आहे? 50. दुसरा किती आहे? 130. तिसरा किती आहे? 120. चौकोनाच्या चारही कोणांची बेरीज किती असते? 360 अंश. चारही कोणांची बेरीज 360. मग तो कोण लहान मोठा कसाही असो पण चौघांची बेरीज 360 आली पाहिजे. कळलं? मग आता ह्या तिघांची बेरीज किती आहे? 5 आणि 3 8 आणि 2 10. एक हातचा किती झाले? 3. 300 अंश त्या तिघांची बेरीज आहे. एकूण कोणांची चौकोनाच्या चारही कोणांची बेरीज किती असते? 360. मग तिघांची आहे 300. मग राहिलेला चौथा जो असेल त्याची किती असणार? 60 अंश. ऑप्शन नंबर 2 आले सगळ्यांचं बरोबर? चौथा कोण किती अंश असेल? तर असणार 60 अंश. सगळ्यांना समजलं असेल. कळलंय? चला पुढे जाण्याआधी बघा, आपला 50% पेक्षा जास्त सूट आहे विजय बॅच मध्ये. विजय बॅच ची फी 2500 रुपये तुम्हाला 1200 रुपयात भेटणार आहे आणि ही ऑफर फक्त 26 जानेवारी पर्यंतच मर्यादित आहे. ज्याला पाहिजे असेल लवकरात लवकर घेऊन टाका, नक्कीच फायदा होणार. पुढचा प्रश्न, एका वस्तूची विक्री किंमत 840 रुपये आहे परंतु 714 रुपयांस विकण्यात आली, तर विक्री करताना किती टक्के सूट दिली? डिस्काउंट देण्यात आले किती टक्के? मुंबई लोहमार्ग 2017 ला विचारलेला प्रश्न आहे. एक वस्तू 840 ला विकायची होती पण ती 714 ला विकली गेली. मग काहीतरी डिस्काउंट दिलं असेल, तर किती टक्के डिस्काउंट दिलं? सगळ्यात पहिलं 840 ची वस्तू 714 ला विकली म्हणजे किती रुपये कमी घेतले? 10 तून 4 गेले 6, एक हातचा. 4 तून 2 गेले 2, 8 तून 7 गेले 1, 126 रुपये हे काय घेतलेत? कमी घेतले. म्हणजेच काय दिली इथं? सूट दिलेली आहे. 126 रुपयाची सूट दिली. आता ही टक्क्यामध्ये काढायची.
जी पण खरेदी किंमत आहे ती खरेदी किंमत नेहमी असते 100%. जेवढेही नफा झाला किंवा तोटा झाला तो त्याच्यावर किती टक्के ते काढायचं. काय करायचं इथं तिरकस गुणाकार. 126 गुणिले 100 भागिले 840. शून्य गेला शून्य गेला. 21 चा पाडा पाठ असेल. 21 चोक 84. 21 सक 2600. बे दुने 4. बे पंचे 10. बे त्रिक 6. काय राहिले आता वरती 3 गुणिले 5. 3 पाची 15. 15% कार्ड दिली इथं सूट दिलेली आहे. डिस्काउंट दिले, सूट दिले. किती 15%. समजलंय सगळ्यांना? तर कळलं का? चला पुढचा प्रश्न बघू. एक एअर कूलर 3,300 रुपये एवढ्या किमतीला खरेदी करण्यात आला आणि त्यामध्ये 10 वॅटची रक्कम समाविष्ट आहे. तर एअर कुकरची वॅट रक्कम वगळता मूळ किंमत किती असेल? बघा मुंबई लोहमार्ग 2017 ला विचारलेला प्रश्न आहे. ऑप्शन बघा 3,000, 3,200, 2,900 आणि 2,800. आता भरपूर जणांना हे समजलंच नसेल. आता हा एअर कुकर काय आहे, हे वॅट काय आहे? बघा वॅट म्हणजे पण एक प्रकारचा करच आहे. हा काय सांगितलंय 10 वॅट. 10 वॅट म्हणजेच इथं तुम्हाला 10% एक्स्ट्रा घेतलेले आहे. बघा जसं तुम्ही टॅक्स भरता त्याचप्रमाणे वॅट. कळलं? वॅट सुद्धा एक कर आहे, एक टॅक्स आहे. म्हणजे 3,300 रुपयांना तो खरेदी केला. त्यामध्ये काय सांगितलंय 10 वॅट आहे. 10 वॅट म्हणजे 10% एक्स्ट्रा घेतलेला आहे. म्हणजे 3,300 ही रक्कम आहे. ही टोटल किती असणार 90 की 110? 10% जास्त घेतलेत ना, म्हणजे 110% असणार. आपल्याला काढायची ती वॅट वगळता. वॅट आहे 10%, तो वगळता म्हणजे काढायची आपल्याला 100%. थोडक्यात एका वाक्यात मी तुम्हाला सांगतो 3,300 रुपयाला समजा एक वस्तू विकली तर 10% इथं नफा झालेला आहे. तर त्या वस्तूची मूळ किंमत किती? या पद्धतीने सोडवला येईल. सोडवता करा तिरकस गुणाकार. 3,300 गुणिले 100 भागिले 110. शून्य गेला शून्य गेला. 11 त्रिक 33. 1 2 3 0. 1 2 3 0. म्हणजेच वॅट वगळत्या त्या वस्तूची किंमत किती असणार 3,000 रुपये. ऑप्शन नंबर 1. समजलंय? अरे आलंय का उत्तर? फास्ट होतंय का जास्त? नाही ना? समजतंय सगळ्यांना? अरे मग समजते तर लाईक करा ना. लाईक करा पटापट. कळले? चला चला शेवटचे 2 प्रश्न राहिलेत. 6 पाईप एक टँक भरण्यासाठी 1 तास 20 मिनिटं घेतात. तर त्याच सारखे 5 पाईप तोच टँक भरण्यासाठी किती वेळ घेतील? मुंबई लोहमार्ग 2017 ला विचारलेला प्रश्न आहे. ऑप्शन बघा 100 मिनिटं, 99 मिनिटं, 96 मिनिटं आणि 200 मिनिटं. किती वेळ लागेल सांगा? ऑप्शन नंबर सांगायचा आहे. ऑप्शन नंबर 1, 2, 3 की 4? आता हे सोडवायचं कसं? हे तास आणि मिनिटं दिलेत, मग काय करू? ते पाईपाचं काय समजत नाही. सोपी आपली सगळ्यात सोपी पद्धत काय? पाईप दिलेत ना, पाईप लिहा. आणि काय दिलेत? वेळ दिले ना, वेळ लिहा. आता इथं काय करायचं फक्त आपल्याला उत्तर कशात आहे ऑप्शन मिनिटामध्ये, तर वेळ पण मिनिटामध्ये लिहायची. जेव्हा 6 पाईप होते तेव्हा वेळ किती लागत होता 1 तास 20 मिनिटं. 1 तास म्हणजे 60 मिनिटं आणि अजून 20 मिनिटं म्हणजे 80 मिनिटं. जेव्हा 6 पाईप होते तेव्हा 80 मिनिटं वेळ लागत होता. आता पाईप किती आहेत 5. किती वेळ लागेल? आता इथे पाईपांची संख्या कमी झाली तर वेळ कमी लागेल का रे? वेळ जास्त लागेल. पहिले 6 नळ होते, आता 5च नळ आहेत. एक नळ कमी आहे. मग एक नळ कमी असेल तर वेळ जास्त लागेल. एक घटक कमी होतो, एक घटक वाढतो. म्हणजे इथं व्यस्त चलन. आणि व्यस्त चलन मध्ये काय करतो आपण? सरळ गुणाकार. काय करतो? सरळ गुणाकार. करा सरळ गुणाकार.
6 गुणिले 80 भागिले 5, 16 5 80, 16 96. म्हणजे किती वेळ लागणार आहे? जर 5च पाईप असेल तर 96 मिनिटं वेळ लागेल. ऑप्शन नंबर 3. किती वेळ लागणार? 96 मिनिट. समजलं सगळ्यांना? बघा, बघून घ्या. ज्याला स्क्रीनशॉट पाहिजे काढा. बघा, आपली एकदम साधी सोपी पद्धत आहे. सगळ्यांना समजते, सगळ्यांच्या डोक्यात फिट बसते. कळले? चला, शेवटचा प्रश्न आहे. 2चा 5वा घात छेद 2चा 8वा घात कंसाचा 5वा घात गुणिले 2चा वजा 5वा घात बरोबर किती? मुंबई लोहमार्ग 2017 ला विचारलेला प्रश्न आहे. ऑप्शन बघा, 2चा 20वा घात, 20चा वर्ग, 1/2चा 20वा घात, 1/2चा 20वा घात. काय लिहायचं उत्तर? चला, ह्याचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये सांगायचंय. बघू द्या तुम्हाला किती जणांना येतंय, किती जणांच्या कन्सेप्ट क्लिअर आहेत, किती जणांचा अभ्यास झालाय. कळलं? जे पण कोणी लेक्चर बघतात ते त्या सर्वांनी उत्तर देण्याचा प्रयत्न तरी करायचा आहे. ऑप्शन नंबर लिहा फक्त. शेवटच्या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन नंबर 1 आहे की 2 आहे की 3 आहे की 4 आहे, एवढंच सांगायचं फक्त. कळलं? चला, परत एकदा सांगतो, विजय बॅचची फी 2500 रुपये. बघा, 50% पेक्षा जास्त डिस्काउंट आहे. तुम्हाला 52% जवळजवळ डिस्काउंट आहे. आणि ही ऑफर फक्त 26 जानेवारी पर्यंतच आहे. ज्याला पाहिजे असेल घेऊ शकता. नक्कीच फायदा होणार आहे. 100% फायदा आहे. आणि पुढे बघा, एसएससी जीडी ची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आपण नवीन चॅनल ओपन केलेलं आहे, टिक्कर मराठी एसएससी एक्झाम. चॅनलला जावा, एकदा भेट देऊन बघा. तिथं पण त्याच प्रकारचे प्रश्न घेऊन येत आहेत. ठीक आहे? आणि शेवटी, ज्यांनी आतापर्यंत टिक्कर मराठी ऍप डाउनलोड केला नसेल त्यांनी करून घ्या. जे पण आपले युट्यूबचे लेक्चर होतात, मग ते मराठी असो, बुद्धिमत्ता असो, जीके असो आणि आपलं गणित सुद्धा असो, त्या सर्वांचे पीडीएफ तुम्हाला फ्री मध्ये भेटतील. कळलं? बघा, हा आपला टिक्कर मराठी ऍप आहे. त्यामध्ये बघा सेकंड ऑप्शन आहे फ्री पीडीएफ. त्यामध्ये शोधा 100 डे चॅलेंज. त्यामध्ये तुम्हाला सर्व भेटून जातील. कळलं? मराठी भेटेल, बुद्धिमत्ता भेटेल, गणित भेटेल, जीके भेटेल. सगळ्यांच्या पीडीएफ तुम्हाला आतापर्यंत 31 किती आपले 33 लेक्चर झाले, सर्वच्या सर्व पीडीएफ भेटून जातील. कळलं? आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, जास्तीत जास्त लिंक शेअर करा आणि व्हिडिओला लाईक करा. असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी दररोज दुपारी 1 वाजता यायचे. कळलं? आणि जास्तीत जास्त लिंक शेअर करायची. महाराष्ट्रातील जेवढेही आपले विद्यार्थी पोलीस भरतीची तयारी करतात त्या सर्वांपर्यंत लिंक गेली पाहिजे. कळलं? आणि जाता जाता जे आपला थंब आहे त्याला काळा करून जायचं. ठीक आहे? चला, मग आजचं लेक्चर आपण इथेच थांबूया. भेटूया दररोज दुपारी 1 वाजता, न विसरता. तोपर्यंत टेक केअर. बाय बाय. जय हिंद.